नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्य महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊया 5 ऑगस्ट 2026 या तारखेचा सविस्तरपणे। पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 5 ऑगस्ट 2026 या तारखेला मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती सर्वसाधारण दुपारनंतर पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, लोणी कालभर, वाघोली, चाकण, शिंदे मध्यम हलक्या सरींचा अंदाज, पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठोणा, आंबे, कळवण इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच लगतचे परिसर बोर, शिरवळ, मारगाव, जेजुरी हलक्या सरींचा अंदाज राहील। कडेगाव, दौंड, पडेगाव, श्रीगोंदा अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि तसेच भांबर्डे, मठ, शिरूर, पाबल, मलठण, कवटे, वाडा, मनसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये राळेगाव, सुरेगाव, जामखेड, काडा, आष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि अहिल्यानगर, कुडगाव, भालवानी, टाकळीटोकेश्वर, आले, आणे आणि जुन्नर, ओतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। आणि धनगरवाडी, शिरोळ, महाका आणि वांबोरी, घोडेगाव, बनास, नेवासा, वरवंडी, आश्वी, लोणी, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। दुपारनंतर नाशिकच्या घाटमाथा परिसरामध्ये शिवाले, वैशाखरे, सम्राटगुंडा, इगतपुरी, मुनगावडेवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे अकोला, संगमनेर आणि शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिर्डे, डुबरे, नाशिक, देवळी, नागपूर, मालसाखरे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला हलका पाऊस राहील। येवला, कुसमाडी, ममदापूर, लासलगाव, निफाड, ओझर, जोपूल, वणी, डोंबे, चांदवड, मनमाड, नांदगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही मालगाव, नांद्राणे आणि निमशेवडी, अंचाली, अरबी, बोकरूट, धुळे या बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींचा अंदाज राहील। चिंचवे, दिवी, दुसाने आणि भालानी, वाडबिके इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, कोकसाने, बोरचाक, धनोरा, अक्कलकोवा इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरपुरा ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताई नगर, धरणगाव आणि बडगोपाचारा, पाऊर, जामनेर लगतचं परिसर बघितलं असता साईगवन, चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची शक्यताही पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज कमी बघायला मिळणार आहे। पश्चिमेकडे जोर जास्त राहील। लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठोणा, आंबे, कळवण, पुनावली, सुसगाव मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। अहिल्यानगरकडे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। कडेगाव, दौंड आणि कर्जत, कुलधरण, करमाळा, जामखेड इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। अहिल्यानगर आणि धनगरवाडी, शिरळ, महाका, देवळी, प्रवरा, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे तिर्डे, डुबरे, नाशिक आणि इगतपुरी, मुनगाव, वडेवरे घाटमाथ्याचा परिसर, सम्राटगुंडा मध्यम सरींचा अंदाज सर्वसाधारण रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। नाशिक जिल्ह्याकडे आणि जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।